श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती. चला तर जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीपूत पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा अशी गुरु परंपरा आहे. भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेक विधी अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 मध्ये शेली खेडे पंजाब मधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नाम विमान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नृसिंह सरस्वती हा अवतार सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखे महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंता केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करत असताना कुठेही वाऱ्या किंवा खेट्या घालावयास लावल्या नाहीत. कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार याविषयी मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला. असे आपल्या स्वामी समर्थ महाराज यांची आख्यायिका आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराज यांचे अक्कलकोट मधील 22 वर्षाचा कार्यकाल जाणून घेणार आहोत. तरी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना निरोगी आरोग्य देवो ही प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.